नागपुर के जरीपटका थाना हद से एक धोखाधड़ी का मामला उजागर हुआ है। मेट्रो रेल में नौकरी दिलाने का झांसा देकर एक युवक को उसके ही चचेरे भाई ने साथियों की मदद से 5.86 लाख रुपए का चूना लगा दिया। आरोपी अमित उर्फ सन्नू राजू बागड़े बरखापर निवासी मनोज शुक्ला, महेश गुप्ता और विजय उपाध्याय बताया जा रहा है। इस मामले में पुलिस ने 4 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है और आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। आपल्याकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाला था संजय बागड़े यांचा। त्यामध्ये त्यांनी तक्रारी अर्जामध्ये नमूद केलं होतं की त्यांचा पुतण्या अमित बागड़े आणि त्याचे काही ओळखीचे मेट्रोमध्ये अधिकारी आहेत असे सांगणारे व्यक्तींनी नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण 5 लाखाच्या एवढ्या रक्कम घेऊन आणि काही भेटवस्तू स्वीकारून नोकरी न लावता फसवणूक केल्याची तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता। सदर अर्जाची चौकशी करून त्याबाबत माननीय DCPSO यांना टिप्पणी सादर करून त्यांच्या परवानगीअंती सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याचा तपास PSI आत्राम करीत असून आता पुढील तपास चालू आहे। गुन्हा सध्या दाखल झालेला आहे। तर याच्यामध्ये 4 आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे। अमित बागड़े हा फिर्यादीचा पुतण्या आहे। मनोज शुक्ला, महेश गुप्ता, विजय उपाध्याय हे मेट्रोमधले कर्मचारी आहेत असं अमित बागड़े यांनी त्याला सांगितलं होतं। त्याची वेराबाउट्स आणि किंवा ते खरोखर आहेत की नाही, कर्मचारी होते की नाही याची तपासणी चालू आहे। त्या तपासणीअंती ते कर्मचारी असतील तर त्याप्रमाणे देखील मेट्रोला कॉर्पोरेशनला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।